कोल्हापुरात आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात। प्रकाश आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी वाहिली आदरांजली। यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात दंगलीची शक्यता। राज्यात कुठल्याही क्षणी परिस्थिती बिघडू शकते। प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान। वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांचा आणखी एक प्रताप समोर। दिव्यांग प्रमाणपत्रासाठीच्या कागदपत्रांमध्ये झोल। पत्त्यामधील गोंधळामुळे दिव्यांग प्रमाणपत्रावरही शंका। मुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यातील स्थितीचा आढावा। पूरग्रस्त भागातील चिखल कचरा हटवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशासनाला दिली तंबी। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 53, काँग्रेस 43, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 55 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती। विधानसभेला महायुतीला 165 जागा मिळतील। विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढत पाहायला मिळेल। पंढरपुरात मंत्री हसन मुश्रीफांचा दावा। ठाकरेंमुळे महाराष्ट्रात भाजप उभी राहिली। फडणवीस आताचे अनाजी पंत। अंबादास दानवेंचा भाजपसह फडणवीसांवर हल्लाबोल। लोकसभेला भाजपला पाठिंबा देतात आणि महिनाभरात स्वबळावर लढण्याचा नारा देतात। काही लोक करतात एक, बोलतात एक। संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। श्याम मानवांकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे। गरज असेल तर नार्को टेस्ट करा। सुधीर मुनगंटीवार यांची फडणवीसांकडे मागणी। दाभोळकरांच्या हत्येच्या आरोपीची उच्च न्यायालयात याचिका। जन्मठेपेच्या शिक्षेला आरोपीकडून उच्च न्यायालयात आव्हान। मुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यातील स्थितीचा आढावा। जिल्हा प्रशासन महापालिकेकडून घेतली माहिती। सर्वोच्च न्यायालयानं सुनील केदारांवरील सुनावणी पुढे ढकलली। सुनील केदारांचे वकील उपस्थित नसल्यानं सुनावणी पुढे। पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का। माजी खासदार शिशुपाल पटलेंचा पक्षाला रामराम। अब्दुल सत्तारांच्या शुभेच्छा बॅनरवर विरोधकांचे फोटो। पालकमंत्रीपदाच्या बाबतच्या अभिनंदन बॅनरवर विरोधकांचे फोटो। भाजप नेत्यांकडून बॅनरवरील फोटोंवर नाराजी व्यक्त। भाजपला पालकमंत्रीपद मिळावं अशी कार्यकर्त्यांची मागणी होती। पालकमंत्रीपदावर अतुल सावेंची प्रतिक्रिया। अमरावतीत लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू। शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या। लाडकी बहीण योजनेवर टीका करण्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा। आमदार बबनराव लोणीकरांचा जयंत पाटलांना टोला। भाजप कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुखांची गाडी अडवण्याचा प्रयत्न। अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त। मालेगावात रस्ता दुरुस्ती करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन। नगरसेवकांसह आंदोलकांचं चिखलात लोळत आंदोलन। जळगावात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी। जलजीवन मिशनच्या कामांवरून गोंधळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।